नाशिकच्या भगूरमध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची सभा पार पडली आणि या सभेमध्ये गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केलेली आहे। मात्र यावेळी त्यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे। आपल्याकडे नगरविकास खातं असून त्यात माल असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। तसंच 1 तारखेला रात्री बाहेर झोपा, लक्ष्मी येणार आहे असं विधान गुलाबरावांनी केलेलं आहे। तसंच मटण खा, त्यांचं बटन दाबा आमचं असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलेलं आहे। शिवाय पाणी पुरवठा योजनेवरून त्यांनी विरोधकांना टोलाही हाणलाय। 20 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली, उठ बघता काय झोपलायस, उठ मी आली आहे, तुला प्रसन्न होते, बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला, लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ। आणि आता तर नगर विकास खातं आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में। पैशांचे पेव देणारे, पैसे वाटणारे सगळे माणसं तिकडे आहेत आणि अर्ध्या रात्री तुमच्याकरता रक्त देणारे माणसं तुमच्या समोर उभे केलेले आहेत। आता सगळं होईल, दारू काय मटण काय सगळं होईल। मटण तुमचं घ्या म्हणावं, पण बटन आमचं दाबावं म्हणावं। ज्यांनी मुलाला जन्माला घातलं त्यांनीच बारसं करावं। या पाण्याची योजना ह्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी मंजूर करून दिलेली हे मी नम्रपणे आपल्याला सांगतोय। आणि तसं वाटत असेल तर मी GR पण द्यायला तयार आहे। आणि आता आमच्या विरुद्ध जे सगळे लागले आहेत, हे बघा आप्पा, जेव्हा माणूस कमजोर असतो आणि कोणी गल्लीत त्याला मारतं, मग तो काय म्हणतो, मला मारणार रे, भाऊबंदकी जमा आणणार रे, तसं यांनी सगळी भाऊबंदकी जमा करून घेतली तुमच्या विरोधात। त्यामुळे घाबरण्याची गरज नाही। या ठिकाणी आपला भगवा झेंडाच फडकणार आहे।